बारक्या गोलंदाजी मार्कवर एक बारक्या बघतो आपण कांबोड्यातील अतिशय चांगला फलंदाज रायगडमधील बारक्या प्रवीण. चेंडू अतिशय सुंदर फटका पेडल शिपच्या माध्यमातून चेंडू कार्पेटच्या सीमा पार देतोय. 4 धावा गुड शॉट. थँक्यू. अतिशय चांगली सुरुवात बघायला म्हणजे पॉवर प्लेचा अत्यंत चांगला वापर केला जातो इथे आपण तर प्रवीणच्या माध्यमातून. कारण प्रवीण जर बघितलं तर या विभागात अतिशय चांगला फलंदाज आहे. मानेरे संघाचा अतिशय चांगला फलंदाज आणि तेवढाच स्ट्रायकर फलंदाज उपयुक्त फलंदाज आहे. बारक्याच्या 2 चेंडूत आपण बघितलं एक मिडनच्या डोक्यावरनं घेऊन करतो. आता मात्र स्वीपच्या माध्यमातून चेंडू सीमा पार धाडला होता. पुन्हा बारक्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म वर तिकडे मार्क. अतिशय सुरेख चेंडू. यावेळेला चेंडू बघितलं तर फलंदाज बाजतोय. याच दरम्यान आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व चंदूशेठ स्मृती चषकाचे आयोजक चंदू आपण बोलले तर किरण शेठ ठोंबरे साहेबांचं देखील आगमन होतंय. तसेच बिभीषण थँक्यू संदीप त्यांचे बंधुराज सुद्धा आपण किरण शेठचे या सर्व मान्यवरांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतो. एक जबरदस्त स्पर्धा सुद्धा आपण बोलले की किरण शेठ ठोंबरे यांच्या माध्यमातून राबवली जाते. चंदूशेठ स्मृती चषक खरोखर जबरदस्त स्पर्धा. खरं त्या स्पर्धेची आपण बोलले 365 दिवस चर्चा होते. प्रवीण बाद होते इथं मात्र 30 सर्कल मध्ये झेल देऊन बिग विकेट. बारक्याला मिळणारी पहिली सफलता आणि पहिला गडी बाद होतो इथं. मनीर संघाचा धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 8 नवीन फलंदाज येतो. यावेळी आपण बघितलं तर आशिष जोशी तिसऱ्या क्रमांकावर आला. आशिष पाहिजे आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय. दुसरी स्मृती आपण म्हणजे खूप चांगली स्पर्धा खूप चांगलं आयोजन बघायला मिळालं. प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड सुद्धा होते. लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा आणि प्रेक्षकांसाठी आपण बोलले तर एक गाडी प्रेक्षकांसाठी 2 खेळाडूंसाठी बाईक सुद्धा होत्या. येणाऱ्या काळामध्ये ती स्पर्धा त्या विभागातील नंबर 1 ची स्पर्धा होणार आहे. यात मात्र शंका नाही. किरण शेठ खूप चांगलं आयोजन प्रत्येक मान्यवरांचा सन्मान देखील केला गेला होता. बारक्या गोलंदाजीवर स्ट्राईक. हा चेंडू अतिशय चांगला झेल शॉर्ट मिडविकेट रिजन मध्ये आशिष बॅक टू पवेलियन. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद होत आहेत. मारियाला संघ बॅकफुटवर येतोय. थँक्यू थँक्यू. पहिल्या 2 चेंडूवरती आपण प्रवीणने 2 चौकार दाखवले. प्रवीण बाद झाला त्यानंतर आशिष सुद्धा बाद झाला. तर पॉवर प्ले मध्ये आपण चांगली गोलंदाजी बघितली. बारक्या मात्र कमबॅक करतो. आता बारक्या टिकच्या उंबर ठेवले पाहिजे. या स्पर्धेतील 6वी हॅट्रिक नोंद होतो का. आतापर्यंत 2 खेळाडूंनी आपण 50 धावा कुठल्यात. विशाल आणि आपण बोलले तर तकदीरने दोन्ही संघ मात्र या स्पर्धेतून आता बाहेर गेले आहेत. बारक्या गोलंदाजी मार्कवर सायकल फलंदाज डावखुरा फलंदाज विशाल. 9 स्ट्रायकरला आपण पाहतोय हरेश भोईर. मिडल ऑर्डर मध्ये अतिशय चांगला फलंदाज बारक्या. चेंडू अतिशय सुरेख चेंडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती दे. खूप चांगलं गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते वसार संघाकडून. पहिल्या 2 चेंडूत 2 चौकार गेल्यानंतर खूप चांगलं कमबॅक करतोय आपण तर इथे बारक्या. वसारचा एक संघ आपण तर सेमीफायनल मध्ये पोहोचला आहे. तर अजून एक संघ आपण बघतो आजच्या दिवसात. बारक्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो. सायकल फलंदाज विशाल. चेंडू हवे तर या वेळेला कवच्या डोक्यावर घेऊन करतो. एक धाव पूर्ण होते जोपर्यंत चेंडू फीड होतोय. 3 क्षेत्र चेंडूचा पाठलाग करताय. जोपर्यंत चेंडू फीड होतो 3री धाव इथे पूर्ण होते का पाहिजे. आणि 3 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. 3 ने धावसंख्या वाढते. मनेरे संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद. 11शी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 11. एक चांगली सुरुवात बघायला मिळाली पण 2 महत्वाचे फलंदाज बाद झाले. विशेष करून मी तर म्हणेल प्रवीण सारखा एक अतिशय चांगला फलंदाज बाद झाला. त्यांनी आपण म्हणजे चिसपाड्याच्या मैदानात 20 चेंडूमध्ये 88 धावांचे खेळ. तो फलंदाज मात्र बाद झालाय. तपायचा हरेश आणि आपण म्हणजे तर फलंदाज येतो म्हणजे विशाली जोडी पाहिजे तर कशा प्रकारे फलंदाजी कधी येणाऱ्या दुसऱ्या षटकामध्ये P2च्या षटकामध्ये. चला जरा एकत्र येऊन सागर जरा थोडं खेळाडूंना जरा मैदानात ताकीद द्यायची. कारण का आज मेगा फायनल आहे. आपण बघितलं 40+ पण एक आपण बघितलं तर एक सामना बाकी आज फायनल आहे त्यांच्यामध्ये. आपण बघितलं तर चिचपाडा विपक्ष नंदिवली कोलिवाड्यामध्ये येऊ लढत असणारे 40+ ची. आज आपण बघतोय जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा उपस्थित आहेत. ते म्हणजे आपण बोलले चंदूशेठ स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक किरण शेठ ठोंबरे. कारण थोड्याच दिवसात ह्या व्यक्तीने भरपूर मोठं नाव कमवलंय क्रिकेटमध्ये आपलं.
कारण त्या स्पर्धेची भरपूर चर्चा झाली गुगलच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, आणि किरण शेठ ठोंबरे ही व्यक्ती कोण आहे हिला नेहमी सर्च केलं जात होतं त्या 4 दिवसात. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज सुजित वसार यांकडून. वैयक्तिक पहिलं संघाच्या दुसऱ्या डेगन होते सुजित. सामना चालू होतो. आपण बघतो पहिल्या फेरीतील तिसरा सामना, नंतर सामना असणारे बुर्दुल बी पक्ष खोनी बी. एक जबरदस्त फाईट बॅक सामना असणारे. विक्कीला आपण इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहणार आहोत. चांगला परफॉर्मन्स केला होता ह्या संघाने आपण ग्रामीण वर्ल्ड कप मध्ये. मकर संक्रांत चषक मध्ये आपण खूप चांगला परफॉर्मन्स केला होता किरण आपण तर विकीच्या संघाने. त्याला पण आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. गोलंदाजी सज्ज होतो गोलंदाज यावेळी आपण बघतोय सुजित. गोलंदाजी मार्कवर कडून स्ट्राईक केला. परंतु आपण बघता डावखुरा फलंदाज विशाल. सुजित विशाल हा चेंडू कलाचा वापर करतो. चेंडूला मोडतो जोपर्यंत चेंडू ताट्या सर्कल मध्ये फीड होतोय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये तोपर्यंत एक धावी मात्र बीटे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 12 धावा. आता स्ट्राईक केला फलंदाज हरेश भोईर. चला तिसऱ्या पंचांची मागणी केलेली. तिसऱ्या पंच जायचंय. आपण बघितले तर मान्य संघाचा सामना असल्यामुळे आम्ही पंच आम्ही दुसऱ्या गावचे पाठवतोय. ते मात्र संदीप ठोंबरेंना आम्ही पंचांसाठी प्रचारण केलेले. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अतिशय चांगले आयोजक तेवढेच चांगले पंच सुद्धा होत आहे. चंदू शेठ स्मृती चषकाचे. गोलंदाजाच्या गोलंदाजीवर अपसेके सुजित ऍक्शन थोडीशी आपण बघली ते वादग्रस्त शैली आपल्याला बघायला मिळाली. सुजित गोलंदाजी मार्कवर आपण बघतो वसारेंकडून स्ट्राईक केला फलंदाज हरेश भोईर. सुजित तो हरेश चेंडू बॅक पडतोय. स्क्वेअर कट करतोय. पॉइंटला बीटी करतोय. इथे मात्र एक धाव पूर्ण करतो. दुसरी धाव पूर्ण करतोय. जोपर्यंत चेंडू फिट होतोय पाहिजे तिसरी धाव पूर्ण होते का. इथे मात्र 3 धावा पूर्ण करतायत. खरं चेंडू पहिलं थोडंसं ऑप्शनच्या बाहेर चेंडूला येऊन दिलं मग मात्र बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करतोय हरेश. 3ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 15. हरेश आपला अकाउंट ओपन करतोय 3 धावेने. मानेर संघ आपण बोलले खूप चांगला संघ आहे. हरेशला मात्र आता चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. कारण आपण प्रवीण सारखा फलंदाज लवकर बाजूला 2 चौकार दाखवले ते. पण हरेशला मात्र आता मिडल ऑर्डर मध्ये खूप चांगली फलंदाजी करावी लागणार. हरेश आणि विशाल या जोडीला डाव्या आणि उजव्या त्याची जोडी पुढे त्या गोलंदाजी मार्कवर सुजित. आता मात्र आपला एंड बदलतो. राईट आर्म राऊंड तिकडे मारा करण्यासाठी येतोय. पुऱ्या फलंदाजी ऑन साईडला आपण क्षेत्रक्षण बघतोय. फाईन लेगला क्षेत्रक्षण एक मिड विकेटला एक क्षेत्रक्षण शॉर्ट मिड विकेटला एक बॅकवर्ड स्कोअरला एक थर्ड सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आपण पाहतो. ऑफसाईडला क्षेत्रक्षण थर्ड मॅनला एक बॅट पाहतोय. बॅकवर्ड पॉइंटला कव्हरला क्षेत्रक्षण पाहतोय. चेंडू पंचांनी नोची खूण गेले. एक धाव मिळते जोपर्यंत बॅकवर्ड स्कोअर त्याला चेंडू फिट पाहिजे. दुसरी धाव पूर्ण होते का. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. पंचांनी गोलंदाजाला नो चेंडू घोषित केला. इथे मात्र गोलंदाज बघितलं तर ऑब्जेक्शन घेतला होता आणि वादग्रस्त शैली आपण पंचाने बघितली तर नो चेंडू घोषित केला. इथे बघा गोलंदाज बाद होणार आहे. फक्त गोलंदाज बाद असणार आहे. पेनल्टी काही नाहीये. योग्य डिसिजन आहे विडन संदीप. फलंदाज मात्र आपण गोलंदाज इथे बाद होणार आहे. या स्पर्धेत त्याला गोलंदाजी करता येणार नाही. नंतर सुजित मात्र आता गोलंदाजी करता येणार नाहीये. धावसंख्या आपण एक धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलक आपण पाहतो 18 धावा. हरेश काय 2 चेंडू झालेत. दोनच आहेत. नो प्लस आपण बघितले एकूण 3 धावा आहेत ना. 18 धावा धावफल करते आलेले आहेत. कारण सातत्याने आपण बघतो ग्रामीण भागात जेव्हा जेव्हा चेक गोलंदाजी केली तर तसे पंच जातात आणि पंच लगेच त्या गोलंदाजी ऍक्शनचा वादाग्रस्त असली तर तो नो चेंडू घोषित करतात. आता मात्र नवीन गोलंदाज येतो इथं सोनूच्या नावाने संघ ओळखला तो. सोनू गोलंदाजी मार्कवर चेंडू लॉप करतो. चेंडू अबे ते यावेळेला पायचा झेल होतो का. झेल सुटतो तिथं जीवदान मिळते सोनू. आपण बोलले तर विशालला
स्त्री धाव देखील पूर्ण झाले असती राहुल, पण इथे मात्र मानस होतं, धाडस नव्हतं. हरीश नकार देतोय कारण का झेल सुटला. आपण विशालता 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते 20 धावा आपण बघतोय. सोप्पा झेल सुटला होता आपण इथे लोंगणला. विशाल पाहिजे जीवदानाचा किती फायदा घेतोय. सोनू पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. कारण जीवदान मिळालाय, जीवदानाचा आता फायदा किती घेतो पाहिजे. कारण का जीवदान आपण नेहमी क्रिकेटमध्ये बघतो खूप महागात ठरू शकतात. तरी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे विशालला. सोनू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार करतो. स्ट्राईकला बंद विशाल. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र अपील होतोय. अपील केले गेले पंच मात्र कोणत्याची खूण करत नाही. आपण सागर सागर गायकवाड आमचे स्क्वेअर लेगचे पंच, ते मेन पंच आपण सागर सुद्धा पाहता. गोरप्याचे सागर, गोरपेगावचे सागर पाटील आपण 2 सागर ना आपण पंचाच्या भूमिकेत पाहतो. निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो यावेळी 20 धावा. पण सोनू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला मला विशाल. फुटावा चेंडू होता, आपण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे आपण बघितले सोनूच्या माध्यमातून. पहिलं षटक मध्ये आपण पाहिलं तर 11 धावा आल्या त्या आणि 2 गडी सुद्धा बाद झाले त्या बारक्याच्या. सोनू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू अतिशय सुंदर फटका कला जबाबर. चेंडू जोपर्यंत जातो मिड विकेट रिझन मध्ये 1 धाव पूर्ण करतोय. पाहिजे दुसरी धाव पूर्ण होते काय ते मात्र हारेची त्याच्या वेगाने धाव पूर्ण करतो. ओव्हर थ्रो होतं पाहिजे, अजून 1 धाव मिळते का. 3 धावा इथं मात्र मिळत आहेत. 3 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते आपण बघतो 23 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे थँक्यू राहुल. आपण बघितलं तर धावा आल्यात धावफलकावरती 23 गडी बाद झाले. 2 मी तर म्हणेल धावसंख्या चांगली आहे. आपण म्हणजे 11:30च्या सरासरी धावा कुठल्या तिथं मात्र 23 धावा आल्या धावफलकावरती. धावाच्या हरेश आणि आपण विशाल चांगली पार्टनरशिप बनवतात आणि ही पार्टनरशिप त्यांना बनवावी लागणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत खूप चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. खरं वसार संघाची फलंदाजी खूप चांगली असणार आहे. ह्या संघाला मी प्रथमच खेळताना पाहतोय सोनूच्या संघाला. दोन षटकाच्या धावसंख्या मानेरा 20 संघाची धावसंख्या आपण पाहतोय. 2 गडी बाद 23ची धावसंख्या आहे. पाचता गोलंदाजी कोण सज्ज होते पण बारक्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण म्हणजे वैयक्तिक दुसरं संघात 3 षटक घेऊन येतोय बारक्या. बारक्या वाहिले आपण एक बघतोय. एक बारक्या बारक्या कांबळे रायगड मधील आपण म्हणजे अतिशय नामांत खेळाडू ज्याने कित्येक सामने कांबोडे संघाला जिंकून दिलाय. ज्या कांबोडे संघाच्या म्हणजे क्रिकेटमध्ये ओळख नव्हती पण ती बारक्याच्या नावाने ओळख झालेली आहे. बारक्या कांबळे जबरदस्त फलंदाज, तेवढाच चांगला गोलंदाज सुद्धा आहे. तर बाईक इथं आपण बघितलं तर बारक्या वाहिले गोलंदाजी सज्ज होतोय. वैयक्तिक दुसरं व संघाचं 30 षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतो विशाल. विशालला एक जीवदान मिळालंय. आता मात्र पॉवर प्ले संपलेला आहे. P1 आणि P2 संपलेला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण तटीय सर्कलच्या बाहेर आपण जास्त क्षेत्ररक्षण पाहू शकता. फक्त आपण बघितलं तरी सर्कलमध्ये आपल्याला 4 खेळाडू ठेवणं बंधनकारक असणार आहे. गोलंदाज पडून 5. बारक्या गोलंदाजी मार्कवर आमच्या समोरच्या कक्षाईंकडून राऊंड तिकडे मार्क होतोय. अतिशय सुरेख चेंडू, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू बॅटमध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते बारक्याच्या माध्यमातून. ज्या बारक्याने आपण म्हणजे पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावले तर त्या बारक्याने मात्र खूप चांगलं कमबॅक केलं होतं आणि 2 फलंदाजांना बाद केलं होतं. आशिष आणि आपण तर प्रवीणला सुद्धा बाद केलं होतं. पुढे बारक्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला हा चेंडू अतिशय सुंदर फटका कारपेटच्या माध्यमातून चेंडू जातोय. गोबला मिड स्पीड होते ते मात्र लॉंग ऑफला 2 धावा इथं मात्र पूर्ण कापायचंय. 2 धावा इथं मात्र पूर्ण केलं जातं. फेकी बघितली तर अचूक येत नाहीत. फेकी थोडीशी डीप येते. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकते आपण पाहतोय. 25 धावा विशाल आणि आपण ही जोडी पाहतोय ते म्हणजे हरेश ही जोडी. बारक्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो आमच्या समोरच्या कक्षाकडून. आपण ही स्पर्धेचं बघितलं तर अंतिम दिवस ही स्पर्धा पाहता. जय मसोबा क्रिकेट क्लब मानेरे. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50 रुपये, तृतीय पारितोषिक 30,000 रुपये. अतिशय सुरेख चेंडू, पुण्याचा चेंडू बॅटरमध्ये निघून जातोय.
फुटवर्कचा वापर होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण बघितले तर 25,000 रुपये आणि मालिका वीर साठी आपण बघतो बाईक सुद्धा पाहतो आपण. सिटी 100 100 अशी बाईक सुद्धा पाहता आपण. पुन्हा गोलंदाजी मार्कवर बारक्या. आता मात्र ऑफसाईडला क्षेत्ररक्षण आपण बघता. एक क्षेत्ररक्षण थोडासा डीप घेतला जातोय. थर्ड बॅन रिझर्व मध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षण कव्हरला क्षेत्ररक्षण मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण बघता. पुन्हा क्षेत्ररक्षण मध्ये बदल केले जातात. थर्ड बॅनला क्षेत्ररक्षण आणलं जातंय. बॅकवर्ड पॉईंटला कव्हर्सला क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण बारक्या राईट आर्म राऊंड तिकडे मार करतोय. हा चेंडू शापलून पुन्हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते बारक्याच्या माध्यमातून. आतापर्यंत बारक्याने 4 चेंडू फेकलेत राहुल आणि फक्त 2च धावातले. अतिशय चांगली आपण मिळतं गोलंदाजी. यावेळी जास्तीत जास्त स्ट्राईक हरेशला देणं फार गरजेचं आहे. कारण विशाल सिंगल धाव काढून हरेशला स्ट्राईक देत नाहीये. पुढे बारक्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू आता मात्र लॉक करतोय चेंडूला. चेंडू पाहायचाय 2 षटकाच्या गॅप मधनं 1 बाउंड चेंडू सीमा पार 4 धावा. गुड शॉट. थँक्यू तिचे मास्टर. अजून एक चेंडू बाकी आहे. अंतिम चेंडू बाकी पुणे बारक्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र विशाल आपण बॅटचा पेस खोलतोय. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 29 धावा 30 षटक प्रगती होतं. अंतिम चेंडू बारक्या बॅटम राऊंड तिकडे मार्क करतोय. फुटाव चेंडू दा अतिशय चांगला फटका कार्पेटच्या माध्यमातून चेंडू होतो. लॉंग ऑफ ला एकदा पूर्ण करतोय. मात्र इथं फलंदाज बाद होतोय. दुसरी धावगड्यापर्यंत धावसंख्या आपण बघतो धाव फलकावरती 3 गडी बाद 30 अशी धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीत. डीजे थँक्यू. आपण किरण शेठ ठोंबरे यांनी आल्या आपला खेळाडूंसाठी एटीएम खुला केलाय. विकेट हायटीसाठी आपण 1717 रुपयाचं पारितोषिक. चौकार आपण सलग 3 चौकार मारणाऱ्या 1717 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 षटकार दाखवणाऱ्या 1717 रुपयाचं पारितोषिक आणि आयवा कॅचसाठी आपण 517 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे किरण दादा. धन्यवाद तुम्हाला सुद्धा. कारण का आल्या आपण आपला एटीएम खुला केलाय खेळाडूंसाठी. त्याबद्दल धन्यवाद किरण शेठ तुम्हाला सुद्धा. तर 3 षटकाच्या समाप्तीवर आपण बघतोय धावसंख्या यावेळी 30 धावसंख्या आपण पाहतोय. बघा विकेट आपण तर विकेटची तयारी केली तर 1717 रुपयाचं पारितोषिक. चौकार सलग 3 चेंडू 3 चौकार मारले तर आपण 1717 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. षटकार सलग जर 3 चेंडू 3 षटकार मारले 1717 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि आयवा कॅचसाठी आपण 517 रुपयाचं पारितोषिक असणार आहे किरण शेठ ठोंबरे खोणी यांच्याकडून. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या आपण मानेरे संघाची 3 गडी बाद 30 या षटकामध्ये आपण धावा आल्या त्या बारक्याच्या 7 आणि तब्बल 2 षटकाचा विचार केला बारक्याच्या तर बारक्याने एकूण धावा दिल्या त्या आपण तर 18 धावा आणि 3 गडी बाद केले. अतिशय चांगली गोलंदाजी केली. आता स्ट्राईकला फलंदाज आपण बघतो हरेश. नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतोय. नॉन स्ट्राईकला लखन गोलंदाजी सज्ज होते. आपण वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक गोलंदाज आदेश पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतो. वसारा एंड कडून स्ट्राईकला फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये आपण अतिशय चांगला फलंदाज हरेश भोईर. आता मात्र क्षमता सिद्ध करावी लागणार. आपली गुणवत्ता आता मात्र सिद्ध करावी लागणार यावेळी. कारण यावेळी आपण तर थोडं सामान्य संघ बॅक पुढे चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या मध्ये घेऊन करतो. कार्पेटच्या मध्ये चेंडू लॉंग ऑनला एकदा पूर्ण करतोय. मिस स्पीड होते तिथे थोडीशी 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. चेंडू उचलला होता फेकी गेले होते पण 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतो यावेळी 32 धावा. आदेश गोलंदाजी मार्कवर
आदेश वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला पण हरीश भोईर, नो स्ट्राईकला लखन. हरीश आणि लखन ही जोडी आता पाहिजे किती कशा प्रकारे फलंदाजी करते येणाऱ्या काही षटकांमध्ये. आदेश हा चेंडू लाईन बघावी लागणारे ऑप्शनच्या बाहेर चेंडू पंच वाईट चिखून करतायत. धावस संख्या 1 ने वाढते. धावस संख्येत धाव फलकावरती आपण पाहतोय 33 धावा. 3 गडी बाद 33 अशी धावसंख्येत बाद झाले. फलंदाज आपण बघतोय प्रवीण, आशिष आणि विशाल बाद झाले आहेत. तर हरीश आणि लखनवरती पूर्णपणे जबाबदारी असणार आहे की संघाला 50 ते 45 धावा उभारायची. इथं मात्र आदेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार करतोय. चेंडू लॉक करतोय. चेंडू यावेळी पाहायचंय वन बाउंड चेंडू सीमा पार लॉंग ऑनला बीड करतो. चेंडू सीमा पार 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. हरीश वैयक्तिक पोहोचतोय 9 धावांवर 1 चौकार दाखवत उपयुक्त फलंदाजी करतो. आपण 3 चेंडूमध्ये खूप चांगली फलंदाजी करतो. मगाशीच मी म्हणतो आरेश मिडल ऑर्डर मध्ये खूप चांगली फलंदाजी करतोय. तर मात्र ती फलंदाजी तर मात्र चांगली करावी लागणार आहे. आपली क्षमता सिद्ध करावी लागणार. धावसंख्या धावफलकाची आपण पाहतोय 37 धावा. आदेश पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं षटक घेऊन जाईल. सामना चालू प्रेक्षकांच्या पायदळी पहिल्या फेरीतील 3रा सामना आपण बघितलं तर मान्य बी पक्ष आपण होतोय वसारमध्ये सामना पाहतोय. आदेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार करतोय. चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात व्यवस्थित येत नाही. जोपर्यंत चेंडू थर्टी सर्कल मध्ये फीड होतोय रन रिझन मध्ये तोपर्यंत गोलंदाज चेंडूला उचलता फेकी करतोय. 1 धाव इथं मात्र मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 38. आता स्ट्राईक केला फलंदाज लखन येतोय. लखन कशा प्रकारे फलंदाजी करतोय आता मात्र एक लखन आपण या विभागातील खूप चांगला फलंदाज आहे. माने आपण बोलतो नेवाली पाडा संघाचा. आदेश गोलंदाजी मार्कवर हा चेंडू ऑन साइडला विरकावून देतोय. चेंडू हवे देवायला फलंदाज लखन बॅक टू पवेलियन. थँक्यू. लखनने मी तर म्हणेल चूक केली कारण यावेळेला आपण मला सिंगल घेऊन हरेशला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला आणि आपण बोलले मिडविकेट रिजन मध्ये झेल देऊन लखन बाद होतोय. नवीन फलंदाज येतो यावेळी आपण बोलले तर हर्षल 6व्या क्रमांकावर हर्षल येतो. आता मात्र हरेश पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतो. हरेशला मात्र आता शेवटच्या चेंडूपर्यंत विकेटवरती थांबावं लागणार. फलंदाजी करावी लागणार आहे. हरेशला मात्र धावा कराव्या लागणार. आता मात्र मान्य संघ जर बघितलं तर विकेट जातात ते 4 गडी बाद. धावसंख्या आपण धावफलकाची पाहतोय 38 धावा. 4थं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय आदेश राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. 4थ्या षटकातील अजून काही चेंडू बाकी आहेत. सायकल फलंदाज हरेश भोईर. आदेश तो हरेश हा चेंडू बघावे लाईन बघावं लागणार आहे. लाईन बघितले लाईन चुकीची पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघितलं तर 39. 4थं षटक प्रगती पथावर आहे. लखनी चांगला फटका मारला तर पण आपले प्लेसमेंट खराब होती. मिड विकेटला मात्र क्लिअर करत नाहीये. आदेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज आपण बघतो यावी हरेश. हरेश अतिशय चांगला फलंदाज. आता मात्र गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. संघाला गरज आहे हरेशच्या फलंदाजीची. चेंडू मात्र करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी चेंडू हवे ते फलंदाज बाद होतो. इथं मात्र हरेश बॅक टू पवेलियन. थँक्यू. हरेश बाद होतोय. 10 धावा केल्या. उपयुक्त पण छोटी खेळी केली गेली. उपयुक्त 10 धावांची खेळी केली आणि हरेश बॅक टू पवेलियन झाला. इथं मात्र गडी बाद होत आहेत. 5वा गडी बाद होतोय. 39 धावसंख्येवरती नवीन फलंदाज येतो यावेळी आपण बघतोय रवींद्र. सायकल पण हर्षल. आदेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज आदेश.
चेंडू अतिशय सुरेख चेंडू, लो फुलटो चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक संपते मात्र 4 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या फक्त आणि फक्त आपण बघतो 39. थँक्यू. या जमात आपण पारितोषिक आलेलं षटकारात 1000 रुपयाचं पारितोषिक, चौकारात 500 रुपयाचं पारितोषिक, जगन जोशी या सर्वांकडून पारितोषिक आलेले मान्य संघासाठी पाहिजे अंतिम षटक. आता इथं कोण घेऊन येतं पाहिजे? अतुल येतोय अंतिम षटक घेऊन. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहतो यावी रवींद्र. नो स्ट्राईकला आपण हर्षदला पाहतात. रवींद्र आणि हर्षदला मात्र बॅटचा फेस खोलावा लागणार आहे अंतिम क्षणी. कारण धावा आल्या नाहीयेत. कमीत कमी धावा 50 ते 55 कराव्या लागणार आहेत. कारण आपण तर वसार संघाची फलंदाजी सुद्धा खूप चांगली असणार आहे. कारण या संघाला मी प्रथमच खेळताना पाहतोय. रवी वालेचा संघ सातत्याने चांगला परफॉर्मन्स करताना दिसतोय. अतुल गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एंडकडून. स्ट्राईकला फलंदाज रवींद्र. पहिला चेंडू आपण ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 कने वाढते. धावसंख्या मिळतोय. धावफलक होतोय 40. अतुल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय रवींद्र. नो स्ट्राईकला आपण पाहतोय. नो स्ट्राईकला हर्षलला आपण पाहतोय. दोन फलंदाज मात्र येणाऱ्या 7 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करून पाहिजे आहेत. कारण का अजूनही आपण म्हणले तर 40 धावा धावफलकात दिले आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अतुल पण गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो मानेरे यांकडून. हा चेंडू अतिशय सुंदर फटका ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू ढोंगफला बीड करतो. चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. बघा चौकारासाठी ते पारितोषिक सुद्धा आलेले आपण रवींद्र यांना एक चौकारास जगन जोशीकडून 500 रुपयाचा पारितोषिक आले. तर षटकारास आपण तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. 2 फलंदाजांसाठी चौकारांनी पारितोषिक कमवतो आपण बोलले तर रवींद्र 500 रुपयाचा पारितोषिक इथं मात्र आपल्यासाठी जमवतोय. पुढे गोलंदाजी मार्ग अतुल. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग होतो. स्ट्राईकला फलंदाज रवींद्र. अतुल 500 षटक पुढचा चेंडू. फुलता चेंडू लॉक करतो. चेंडूला चेंडू जातोय यावेळी लॉंगॉनला जोपर्यंत चेंडू फिरतो 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 46. धावसंख्या 46 आपण बघतोय. 5 गडी बाद धावसंख्या 46. अजूनही आपण विचार केला 4 चेंडूचा खेळ बाकी आणि या 4 चेंडूमध्ये पाहायचा आता रवींद्र कशाप्रकारे फलंदाजी करतो. रवींद्र चांगली फलंदाजी करतो. आतापर्यंत 2 चेंडू सामोरा गेला आणि आपल्या संघासाठी उपयुक्त आपण 6 धावा करतोय. अतुल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. फुलटोवा चेंडू ऑन साइडला भिरकावून देतोय मिड विकेटच्या डोक्यावर ना. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. रवींद्र अतिशय चांगली फलंदाजी करतो. कारण मोठ्या आपण बोलले तर प्रवीण यांचे बंधुराज आहेत आणि भावानी जशाप्रमाणे फलंदाजी केली त्याचप्रमाणे छोटा बंधुराज देखील चांगली फलंदाजी करतो. मोठा बंधुराज 1500 रुपयाचा आतापर्यंत पारितोषिक कमवतोय. षटकाराला 1000 रुपये आणि 500 चौकाराला 500 रुपयाचा पारितोषिक जगन जोशी यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक कमवतो. पण इथं मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या मानेरे संघाची 52. अजून आपण विचार केला तर 3 चेंडू बाकी आहेत. आता मात्र बॅटचा फेस खोललाय रवींद्रने. देर आई पर तंदुरुस्ती आई. जबरदस्त आता फलंदाजी करतोय. मात्र उपयुक्त फलंदाजी करतोय. 3 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा कुटतोय. स्ट्राईकला आपण हर्षलला पाहता. अतुल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज रवींद्र.
उलटा चेंडू पण ऑन साइडला भिरकावून देतोय. अप्रतिम असा झेल पकडला तो लॉंग ऑन रिजन मध्ये. खूप चांगला झेल पकडला गेलाय. थँक्यू. गिरीशनी मात्र अप्रतिम झेल घेतला. राहुल जमिनी लगतचा झेल मात्र इथं उचललाय. आणि आपण म्हणतो रवींद्र बॅक टू बेलेड बिग विकेट. 6वा फलंदाज बाद येतो. इथं मात्र पाहिजे तर नवीन फलंदाज कोण येतोय. नवीन फलंदाज येतोय संगम. स्ट्राईकला फलंदाज आपण म्हणजे हर्षल असणारे. संगम आणि हर्षली जोडी अजूनही आपण म्हणजे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 52 धावा. 52 धावा धाव फलकावरती. चला फास्ट धरा वसा संघ. गिरीशने मात्र जबरदस्त झेल घेतलाय लॉंग ऑनला. जमिनी लगतचा झेल आपण म्हणजे हातामध्ये आपल्या विसरून घेतला आणि झेल कन्व्हर्ट केलाय. पण अतुल अंतिम षटकामध्ये आपण गोलंदाजी करतोय. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. स्ट्राईकला पर्यंत हर्षल. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय संगम. अतुल गोलंदाजी मार्ग. स्ट्राईकला पर्यंत हर्षल. राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. चेंडू कारपेच्या मधून जलद घेऊन करतोय. चेंडू होतोय थोडं लॉंग ऑन रिजन मध्ये. एक धाव पूर्ण करतोय. पाहिजे दुसरी धाव घेतो का. 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती पाहतोय आपण यावेळी 54 धावा. अजून 1 चेंडू बाकी आहे. पाहिजे तर हर्षल या चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करतो की अतुल त्यांना डॉट चेंडू फेकतोय. या चेंडूवर चौकार षटकाराला तर खूप चांगली धावगती धावसंख्या इथं उभारू शकतोय 5 षटकामध्ये. कारण गोलंदाजी चांगली आहे मानेर संघाकडे. आशिष तर काय एक चांगला गोलंदाज सुद्धा आहे त्यांच्याकडे. आशिष हरे सारखे चांगले गोलंदाज आहे. अंतिम षटकातील अंतिम चेंडू. अतुल गोलंदाजी मार्क. स्ट्राईकला हर्षल. अतुल तो हर्षल. चेंडू फलंदाज मात्र इथे बाद येतोय. धावसंख्या धाव फलकावरती आपण बघतोय 54-55 धावांचं लक्ष येते. म्हणजे आपण बोलले तर वसार संघाला जिंकण्यासाठी. डीजे आपण तर 54 धावा 55 धावांचं लक्ष म्हणजे 11च्या सरासरीने धावा कुटाव्या लागणार आहेत. त्या म्हणजे आपण वसार संघाला. यानंतर सामना असणारे आपण म्हणजे तर बुर्दुल बी संघाचे संघनायक आणि खोणी बी संघाचे संघनायक यायचं नाणेफेकीसाठी. बुर्दुल बी संघाचे संघनायक आणि खोणी बी संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. सामना जेव्हा इथं सुरू येतं ऐकणं त्याचे साथी समालोचक. एक जबरदस्त करवलेचा गोड आवाज हिंदी आणि मराठीमध्ये योगेश वडी यांना.
रन बनाया पहले बल्लेबाजी करते हुए 54 रन बनाया और 55 रनों का टारगेट बीच मैदान के ऊपर अब वसा टीम के बल्लेबाजों के सामने। तो अगला मुकाबला दोस्तों बिल्कुल यहाँ पर पहले दौर का आखिरी मुकाबला खोनी बनाम बुर्दुल के बीच में होगा मुकाबला। तो दोनों कप्तान यहाँ पर आ चुके हैं, तो हम आमंत्रित करेंगे हमारे सम्मानीय तो इस बीच अगला मुकाबले का टॉस करने के लिए मैं आमंत्रित करता हूँ हमारे सम्मानीय किरण दत्ता ठोमरे। इनसे विनती है कि आप अपने शुभ हाथों से टॉस का कार्यक्रम करें। जो मुकाबला काफी बड़ा है, एक तरफ कोनी टीम होगी, दूसरी तरफ यहाँ पर बोधू टीम होगी। दोनों बड़ी टीम इस मैदान के ऊपर हम देख सकते हैं और हमारे सम्मानीय किरण दत्ता ठोमरे है जो कि चंद्रशेखर स्मृति चषक के आयोजक, जिनके माध्यम से डे की सबसे बड़ी प्रतियोगिता कोनी के मैदान के ऊपर हमने देखी। हर साल की तरह इस साल भी बहुत धूमधाम से वो प्रतियोगिता हमने देखी उस मैदान के ऊपर, जहां पर हमारा किरण ठोमरे जिनके माध्यम से वो बड़ी प्रतियोगिता थी और बिल्कुल उनकी शुरुआत से इस मुकाबले का टॉस काफी बड़ा मुकाबला। तो चलते हैं दोस्तों लड़कर सदाबहार बेहद खूबसूरत रंगीन दुनिया में, जहां ये प्रतियोगिता काफी बड़ी प्रतियोगिता और दोस्तों ये मुकाबला भी काफी बड़ा। 54 रन बनाकर 55 रन का टारगेट बीच मैदान के ऊपर मानेरी टीम ने खुद के होम ग्राउंड में खेलते हुए पहले बल्लेबाजी करते हुए 54 रन जोड़ा। अब 11 की औसत से रन बटोरना गया प्रति ओवर में, यानी कि प्रति ओवर में 11.00 की औसत से रन बनाना है। 5 ओवर 55 रनों का टारगेट बीच मैदान के ऊपर। सलामी जोड़ी गिरीश और पप्पू, सलामी जोड़ी। पहली गेंद उठाकर खेलने की कोशिश, खराब फील्डिंग कोनी टीम की ओर से। गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाद पहला संघर्षमय चौका। तो बिल्कुल यहाँ पर इनामों की बरसात हो चुकी है, जो कि विकेट हैट्रिक के लिए 1717 रुपए। So 6 and 6 हैट्रिक एंड 4 हैट्रिक। यहाँ पर हम देख सकते हैं बिल्कुल 1717 रुपए का इनाम और आइबा कैश जो हमारे दर्शकों के लिए यहाँ पर 517 रुपए का इनाम किरण शेठ टोमरे की तरफ से। इस बार जबरदस्त स्ट्रोक, किसी के पास कोई मौका नहीं है। फिर एक बार गेंद दंदनाती हुई, सनसनाती हुई। डीजे मास्टर थोडासा बेस दे, डीजे मास्टर थोडासा बेस वाढवा आपण थोडासा। हॅलो हॅलो माइक चेक, हॅलो। तो बैक टू बैक यहाँ पर चौके बिल्कुल बात करेंगे तो काफी बड़ा मुकाबला बीच मैदान के ऊपर। गिरीश मडवी के बल्ले से निकलते हुए बैक टू बैक चौका और बिल्कुल ये गेंद अच्छी थी, गेंद को सम्मान दिया, हल्के हाथों से गेंद को रोका, डायरेक्ट हिट की कोशिश की थी और 1 रन का इजाफा। शानदार शुरुआत, यानी कि हम देख सकते हैं बिल्कुल 11.00 की औसत बरकरार रखनी है और उसी अंदाज से बल्लेबाजी दिखाई यहाँ पर बसार टीम के बल्लेबाजों ने। और अब तक टीम का स्कोर है बात करेंगे तो 9 रन बन चुका है। पहले पावर सर्कल का ओवर और गेंदबाज इस समय आशीष, हम देख सकते हैं एक नामचीन गेंदबाज यहाँ पर मानेरी टीम के जय मसबा मानेरी टीम बीच मैदान के ऊपर, जिन्होंने 54 रन बनाया, 55 रन का टारगेट बीच मैदान के ऊपर। इस बार बैकफुट पर जाकर गेंद को खेला पॉइंट कवर पॉइंट के बीच में से, तब तक यहाँ पर गेंद को रोके फेंक है। बल्लेबाज के पास मौका था 3 रन का। शानदार रनिंग विकेट और 3 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ 12 रन बगैर विकेट के नुकसान पर। शानदार शुरुआत, पहला और प्रगति पर टीम का स्कोर है 12 रन, यानी कि शानदार शुरुआत बीच मैदान के ऊपर हम देख सकते हैं। दो बल्लेबाजों के बीच चलता हुआ ये बड़ा मुकाबला हम देख सकते हैं। 2 टीम है, एक तरफ वसा टीम है और दूसरी तरफ पर बात करेंगे तो मानेरी टीम है, यानी कि दोनों बड़ी टीमें आमने सामने हम देख सकते हैं। बिल्कुल काफी बड़ा मुकाबला और कई मर्तबा ये दोनों टीमें आमने सामने खेल चुकी है, तो मुकाबला रंगीन हो सकता आखिरी ओवर तक। तो बिल्कुल यहाँ पर टीम का स्कोर बन चुका है 12 रन। जीत के लिए अभी भी 43 रन की आवश्यकता आने वाली गेंदों के ऊपर।
दोनों टीम को संघर्ष दिखाना होगा बीच मैदान के ऊपर। सलामी जोड़ी बसात टीम की गिरीश मडवी और पप्पू। ये गेंद थी बिल्कुल यहां पर उठाकर खेलने की कोशिश। पहली गेंद यहां से गिरीश स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी कर रहा है। टीम का स्कोर इस समय बात करेंगे तो 4 गेंदों का मुकाबला गिरीश ने किया, 2 चौकों के साथ उन्होंने 9 रन बनाए इस मैदान के ऊपर और कुल मिलाकर टीम का स्कोर है अब तक 12 रन। 5 गेंदों का मुकाबला हो चुका है और पहले पावर सर्कल में गेंदबाजी करते हुए आशीष ने थोड़ी सी महंगी गेंदबाजी की है क्योंकि पहले पावर सर्कल में रन बचाने थे और बिल्कुल यहां पर पहले पावर सर्कल में आशीष ने 12 रन अब तक खर्च किया। आखिरी गेंद पहले पावर सर्कल की, इस बार हल्के से गेंद को खेला, पुश किया गेंद को, तब तक यहाँ पर लंगान का खिलाड़ी दौड़कर गेंद को उठाए, फेंके, शानदार फील्डिंग थी मगर यहाँ पर फेंकी काफी खराब थी। केवल सिंगल ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर है बगैर विकेट के नुकसान पर 13 रन। डीजर डीजे मास्टर तुम्ही थोडा इको कमी करा, तुमची चिल्लर थोडी कमी करा, फार डीजे मास्टर आपण थोडं सेटिंग व्यवस्थित करा कारण व्यवस्थित सेटिंग नाही आहे तुमची, आज मेगा फेस्टिवल है। तो थैंक यू डीजे मास्टर। चलते मैदान के ऊपर बीच मैदान के ऊपर काफी बड़ा मुकाबला, पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद बिल्कुल बसात टीम का स्कोर 13 रन बन चुका। जीत के लिए समीकरण 42 रनों की अभी भी जरूरत है, बची भी 24 गेंदों के ऊपर 24 गेंद है, यानी कि हम देख सकते हैं बिल्कुल काफी बड़ा मुकाबला बीच मैदान के ऊपर। दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ ये कश्मकश भरा क्रिकेट बीच मैदान के ऊपर, एक तरफ बसात टीम है, दूसरी तरफ मानिडी टीम है, दोनों आमने सामने बीच मैदान के ऊपर। तो अगला मुकाबला बिग फाइट दोस्तों खोनी बनाम बुरदुली के बीच होगा मुकाबला। टॉस जीता खोनी टीम ने और पहले टॉस जीतकर फील्ड करने का निर्णय। तो टीम का स्कोर इस समय 13 रन। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद दूसरा ओवर प्रगति पर गेंदबाज हरीश का इस्तेमाल किया जो कि एक अच्छे नामचीन गेंदबाज है। तो चलो अंपायर मुकाबला शुरू करें, काफी देर हो रही है मैदान के ऊपर, अब से विनती कि मुकाबला जल्द से जल्द शुरू करें। 24 गेंदे, अब जीतने के लिए 42 रन की आवश्यकता। पहली पल्लन की गेंद, शानदार स्ट्रोक, सेट ऑन द स्क्वायर लेग, गॉन 6 रन। आये मजे, आये मजे, आये 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 आये। तो बिल्कुल गिरीश मंडवी के बल्ले से निकलता मैं ये छक्का, पुल्लेन की गेंद थी, क्रिकेट की भाषा में इसे खराब गेंद कहते हैं और बिल्कुल इस खराब गेंद का फायदा उठाया गिरीश मंडवी ने, गेंद को सीधे स्क्वायर लेग के ऊपर से खेला 6 रनों के लिए। टीम का स्कोर बनता हुआ 19 रन, समीकरण बदलता हुआ 36 रन की आवश्यकता, बची भी 23 गेंदों के ऊपर। कड़ा संघर्ष दिखाना होगा माने टीम को बीच मैदान के ऊपर, जो माने टीम खुद के मैदान के ऊपर करिए, होम ग्राउंड है उनका और होम ग्राउंड के ऊपर खेलते हुए थोड़ा सा खराब क्रिकेट दिखा। इस ओवर में गेंदबाज हरीश का स्वागत, वेलकम टू द ग्राउंड। पहले गेंद के ऊपर शानदार छक्का, इस बार सटीक लेंथ लाइन के साथ गेंदबाजी करते हुए बिल्कुल तो इसी दरमियान हमारे सम्माननीय ओबले गांव के उप सरपंच सम्माननीय रुपेश पांडे साहब का यहाँ पर शुभागमन होता है, उनसे विनती है कि आप हमारे मंच के ऊपर तशरीफ लाए। सम्माननीय रुपेश पांडे साहब आपसे विनती है, इस बार फिर पर फ्रंट फुट पर जाकर गेंद को खेला, शानदार स्ट्रोक, स्क्वायर लेग के ऊपर से सीधे चरणों के लिए।
बिल्कुल यहाँ पर आक्रमण शुरू हो चुका है। गिरीश मडवी के बल्ले से लगातार बड़े स्ट्रोक, लगातार छक्के इस मैदान की पर टीम का समीकरण बनता है। टीम का स्कोर 25 रन बन चुका है। और इसी दरम्यान हमारे सम्मानीय ओबले गांव के उप सरपंच सम्मानीय रूपेश पांडे साहब, इनका शुभागमन होता है, उनका हम तहे दिल से स्वागत करेंगे। आइए साहब, आपका स्वागत है हमारे मंच के ऊपर। काफी बड़ी प्रतियोगिता हम देख सकते हैं, जय मुसलमान क्रिकेट टीम मानेरा, इनकी ओर से हम देख सकते हैं डे की सबसे बड़ी प्रतियोगिता इस मैदान के ऊपर देखने को मिल रही है। आज का ये आखिरी दिन प्रतियोगिता का और आखिरी मेगा पैनल का दिन है और मेगा फेस्टिवल में आए हुए तमाम मान्यवरों का फिर एक बार स्वागत है। मुकाबले का रुख बदल चुका है। जीत के लिए समीकरण केवल 30 रन की आवश्यकता। फिर एक बार गेंद को उठाकर खेला, शॉट लाइक दैट, गॉन फॉर रन। तो बिल्कुल यहाँ पर विकेट हैट्रिक के लिए 17 से 17, चौकार हैट्रिक के लिए 17 से 17 और 6 हैट्रिक के लिए 1717 और आईबा कैच के लिए 517 रुपए का इनाम हमारे सम्मानीय किरण दादा ठोमरे इनकी तरफ से हम देख सकते हैं, जो कि चंदू सेठ स्मृति चषक के आयोजक के दोस्तों डे की सबसे बड़ी प्रतियोगिता हम देख सकते हैं। रतन बुआ स्मृति चषक के बाद में जो नाम लिया जाता है, जो चंदू सेठ स्मृति चषक, बिल्कुल किरण दादा ठोमरे के ओर से, क्योंकि हमने देखा इस साल में भी बड़ी प्रतियोगिता जो कि खाने का इंतजाम हर दर्शकों को यानी कि सब को खाने का इंतजाम किया था किरण दादा ठोमरे ने। बिल्कुल कपड़े के पॉइंट के रिजल्ट में गेंद को खेला, तब तक 1 रन का इजाफा, टीम का स्कोर बनता हुआ 30 रन बन चुका है। जीतने के लिए 24 रनों की आवश्यकता। मुकाबले का रुख पूरी तरह से बदल चुका है। गिरीश मडवी जो कि आक्रामक बल्लेबाजी कर रहा है, 2 ओवर का खेल यहां से समाप्त हो चुका है। और गिरीश मडवी की बात करेंगे तो गिरीश मडवी ने 2 छक्के और 3 चौके की मदद से कुल मिलाकर 25 रनों की शानदार पारी दिखाए मैदान के ऊपर। तो कुल मिलाकर टीम का स्कोर है 30 रन बन चुका है। तो बिल्कुल हमारे मंच के ऊपर हमारे मान्यवर सम्मानीय उप सरपंच ओबले गांव के सम्मानीय रूपेश सेठ पाटिल यहाँ पर आ चुके हैं। उनके साथ में हमारे कमलाकर पाटिल साहब ग्राम पंचायत सदस्य, उसके साथ में विकास पाटिल साहब ग्राम पंचायत सदस्य और दिनेश सेठ पाटिल ग्राम पंचायत सदस्य और अशोक सेठ पाटिल, इन सभी का फिर एक बार स्वागत हमारे मंच के ऊपर, जो कि ओबला गांव से यहाँ पर आ चुके हमारे मंच के ऊपर, उनका भी हम स्वागत करेंगे। तो मुकाबले की बात करेंगे दोस्तों, तो मुकाबले की बात करेंगे 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद वसा टीम का स्कोर है 30 रन, 18 गेंदें बची है। जीत के लिए केवल 24 रन की आवश्यकता। मुकाबले में जान आ चुकी है, यानी कि मुकाबला मजबूत स्थिति में आता हुआ। तो बिल्कुल यहाँ पर ओबले गांव के हमारे सम्मानीय सरपंच साहब कमलाकर साहब पाटिल साहब और उसके साथ हमारे उप सरपंच रूपेश सेठ पाटिल यहाँ पर उनका भी हम स्वागत करेंगे। तो टीम का स्कोर बनता है यहाँ पर 30 रन बन चुका है। अब 24 रन की आवश्यकता, 25 रन बन चुका है, 23 रन की आवश्यकता। तो बिल्कुल यहाँ पर बात करेंगे तो टीम का स्कोर बनता हुआ इस समय बात करेंगे तो टीम का स्कोर बन चुका है जीत के लिए अब 31 रन, यानी कि 24 रनों की आवश्यकता 17 गेंदों के ऊपर। 55 रनों का टारगेट बीच मैदान के ऊपर देखा जाए तो अब यहां से मजबूत स्थिति प्राप्त करते हुए वसा टीम, जो कि सलामी जोड़ी मैदान के ऊपर पप्पू और गिरीश मडवी, पप्पू उनका साथ दे रहा है, बिल्कुल 3 रन बनाकर खेल रहा है। तो गिरीश मडवी 28 रन बनाकर खेल रहा है बीच मैदान के ऊपर। इस बार गेंद को खेला एक्स्ट्रा कवर के रीजन में, तब तक यहाँ पर गेंद को उठाए फेंक बल्लेबाज के पास मौका था 2 रन का। 2 रन के साथ टीम का स्कोर बनता है 33 रन, यानी कि जीत के लिए केवल 22 रन की आवश्यकता बची भी 16 गेंदों के ऊपर। अब यहां से माने टीम के गेंदबाजों को संघर्ष दिखाना होगा, यहां से माने टीम के गेंदबाजों को प्रयास दिखाना होगा। बीच मैदान के ऊपर शानदार जानदार मुकाबला चलता हुआ मुकाबला। तो बिल्कुल दोपहर की कड़ी धूप में काफी बड़ा मुकाबला मैदान के ऊपर है
उठाकर खेलने की कोशिश, बिल्कुल यहाँ पर गुडलैंड स्पोर्ट के ऊपर गेंद को फेंका, डॉट बॉल की समाप्ति। इस ओवर की बात करेंगे तो इस ओवर में थोड़ा सा कमबैक दिलाते हुए 3 गेंद 3 रन गेंदबाज आशीष ने खर्च किया। जो आशीष ने पहले ओवर में गेंदबाजी की थी तो बिल्कुल 13 रन दिए थे। उसके बाद में इस ओवर में बात करेंगे तो अब 3 गेंदों में 3 रन खर्च करते हुए 33 रन बन चुका है। जीत के लिए समीकरण 15 गेंद है और केवल 23 रन की आवश्यकता। इस बार कट किया गेंद को, तब तक यहाँ पर 1 रन और केवल 1 रन का इजाफा। टीम का स्कोर बनता हुआ इक्का दुक्का से रनों की रफ्तार बढ़ने की कोशिश है और इक्का दुक्का से यह मुकाबला आगे बढ़ रहा है। टीम का स्कोर बन चुका है 34 रन। जीत के समीकरण 14 गेंद है और अभी भी 21 रन की आवश्यकता। 14 गेंद है 21 रन, पूरी तरह से मजबूती पाते हुए बसात टीम की यह बल्लेबाजी बीच मैदान के ऊपर। जीत के लिए समीकरण यहां से बात करेंगे तो बिल्कुल पैड पर गिरे, अपील अभिलम उत्साह ज्यादा आत्मविश्वास की कमी और बिल्कुल रनआउट का खतरा बन सकता है। बल्लेबाज के पार एकांत यानी कि पप्पू बैक टू द पवेलियन। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे तो पहले विकेट का पतंग हो चुका है। समीकरण बदलता हुआ यहां से जीत के लिए समीकरण बनता हुआ 13 गेंद है, अभी भी 21 रन की आवश्यकता है। बीच मैदान की बार 34 रन बन चुका है, 21 रन की आवश्यकता, 13 गेंद है। मुकाबला का भी रंगीन हम देख सकते हैं बीच मैदान के ऊपर मानी बनाम वसार के बीच में चलता हुआ पहले दौर का तीसरा मुकाबला। इसके बाद में हम देख सकते हैं बिल्कुल यहाँ पर आखिरी मुकाबला होगा पहले दौर का, यानी कि हम बुलदुल बनाम खोनी के बीच होगा मुकाबला। बड़ा मुकाबला बिल्कुल यहाँ पर बात करेंगे तो बड़ा मुकाबला देखने को मिल सकता है। वसार टीम की बात करेंगे तो कल भी यहाँ पर एक वसार की टीम आई थी, यानी कि रवि बाले की टीम इस मैदान के ऊपर उतरी थी। तो सुपर 4 में रवि बाले की टीम ने जगह बनाई और नाइट टूर्नामेंट में 2 मुकाबले जीतकर सुपर 8 में जगह बनाई। इस बार गेंद को खेला, स्किलिंग शॉट, टेकिंग अप, बॉल गोज ऑन फॉर रन। यहाँ पर 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर तेजी से बढ़ता हुआ 38 रन। समीकरण बदल चुका दोस्तों, 17 रन की आवश्यकता बची भी 12 गेंदों के ऊपर। इसी दरमियान हमारे सम्मानीय जगन बाकड़े साहब सोनारपाड़ा के यहाँ पर शुभागमन होता है। उनसे विनती है कि आप जहाँ कहीं भी हमारे मंच के ऊपर तस्वीर ला, सम्मानीय जगन बाकड़े साहब हमारे सोनारपाड़ा के, उनसे हम विनती करते हैं कि आप मंच के ऊपर तस्वीर लाएं। मुकाबला काफी बड़ा बीच मैदान के ऊपर, मालूम मुकाबला शानदार मुकाबला बीच मैदान के ऊपर है। एक तरफ सोनारपाड़ा पर माने टीम है, दूसरी तरफ वसार टीम बीच मैदान के ऊपर है। जीत के लिए समीकरण 12 गेंद है, 17 रन की आवश्यकता।
तो चलो मुकाबला शुरू करें अंपायर, क्योंकि गेंदबाज इस समय गेंदबाजी के लिए तैयार, विशाल गेंदबाज के तैयार। तो सलामी बल्लेबाज अभी भी बीच मैदान के ऊपर है, गिरीश मंडवी नो सेकंड के ऊपर। इस बार गेंद को खेला, गेंद जाती हुई इसको लेकर रीजन में एक ही एक्शन में गेंद को उठा फेंका है। मौका था बल्लेबाज के पास 1 रन का, 1 रन से टीम का स्कोर बनता 39 रन। समीकरण फिर एक बार बदल चुका है, जीत के लिए समीकरण अब 16 रनों की आवश्यकता। 11 गेंदें 16 रन की आवश्यकता। बीच मैदान के ऊपर चलता हुआ मुकाबला, रंगीन मुकाबला दोस्तों, क्योंकि एक तरफ वसा टीम, दूसरी तरफ मानेर टीम। दोनों टीमों की बात करेंगे तो दोनों बड़ी टीमें आमने सामने है। तो बिल्कुल गिरीश मंडवी स्ट्राइक पर है, जिन्होंने बल्लेबाजी करते हुए अब तक 14 गेंद में 32 रन बनाए। ये बल्लेबाज अभी भी बीच मैदान के ऊपर, और डायरेक्ट हिट देने की कोशिश थी, बिल्कुल 2 रन मुकम्मल पूरे करते हुए। अब तक बात करेंगे तो 34 रनों की पारी इस बल्लेबाज ने खेली है। तो बिल्कुल बात करेंगे तो 15 गेंदों के ऊपर 34 रनों की शानदार पारी इस बल्लेबाज ने खेली है। जीत के लिए समीकरण बदलता 10 गेंद है, जीत के लिए समीकरण 14 रनों की आवश्यकता। 10 गेंद है और 14 रनों की आवश्यकता। जब तक बल्लेबाज गिरीश मंडवी मैदान के ऊपर प्रेजेंट रहेंगे, तब तक ये मुकाबला जीतने की ख्वाब रखेगा। इस समय वसान टीम बीच मैदान के ऊपर, जो कि 10 गेंद है, यहां से जीत के लिए 14 रन की आवश्यकता। एक तरफ रणनीति बनानी होगी, एक तरफ प्लानिंग बनानी होगी यहाँ पर मानी टीम की गेंदबाजों को। यदि यहां से इस गिरीश मंडवी को आउट करने में कामयाब होती है तो मुकाबले में बिल्कुल वापसी हो सकती है। तो देखना गिरीश मंडवी किससे से बल्लेबाजी करेंगे, जो कि अब तक 34 रन बनाकर खेल रहे हैं। इस बार पैड पर एवरीथिंग इज ओके, सब कुछ ठीक ठाक था, बारिश की कोई संभावना नहीं। फिर भी अंपायर की उंगली आसमान की तरफ, यानी कि नामी बल्लेबाज गिरीश मंडवी बैक टू द पवेलियन। मेरे बायान का नाम, मेरे देवीन का नाम, मेरे बायन का नाम, मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम। तो बिल्कुल मैंने कहा था कि यहां से गिरीश मंडवी का विकेट जाता है तो मानी टीम मुकाबले में वापस कर सकता, वापसी कर सकता है। मगर अब मुकाबला दोस्तों रंगीन बन चुका है। 9 गेंद है, 14 रन की आवश्यकता बीच मैदान के ऊपर। शानदार शानदार मुकाबला कौन जीतेगा, दोनों टीम को हौसला बुलंद रखना होगा। खासतौर पर मानी टीम को यहां से हौसला बुलंद रखना होगा। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। हौसला बुलंद रखना होगा। इस बीच गेंद हवा में प्रयास नहीं कर पा रहे हैं और बिल्कुल गेंद चकमा देती भी यहाँ पर 2 रन मुकम्मल पूरे किए। तीसरे की कोशिश में और देखते देखते तीसरा रन भी मुकम्मल पूरा किया। राहुल यहाँ से कैच के लिए कोशिश करते हैं, यहाँ से कैच को लपेटते तो मुकाबला और भी टाइट बन सकता था, मगर माने टीम के खिलाड़ी यहाँ कोशिश नहीं कर रहे हैं और बिल्कुल यहाँ पर मुकाबला जीत के लिए अब 11 रन की आवश्यकता। 8 गेंदे 11 रन। फिर एक बार वही मुकाबला, पहला मुकाबला चिंचपाड़ा टीम ने गवाया, मगर उसके बाद में मुकाबला जीता था इस मैदान के ऊपर गोरपे टीम ने मुकाबला जीता था। और इस बार हम देख सकते हो तो बिल्कुल ये मुकाबला 8 गेंदे 11 रन का समीकरण बीच मैदान के ऊपर। मुकाबला कौन जीतेगा, बड़ा मुकाबला 8 गेंद है। फुल्लेन की गेंद उड़ाकर खेला और ये देखिए खूबसूरत कैच, जबरदस्त कैच को लपेट लिया बल्लेबाज के पार का अंत।
तो दत्ता ठुमरे खूनी टीम के कोच जहां कहीं भी आप मंच के ऊपर आना है आपको किरण दादा आपको बुला रहा है। दत्ता ठुमरे आप जहां कहीं भी है तो आपको मंच के ऊपर आना है। मुकाबला रंगीन बनता हुआ मगर ये देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर, कोई जरूरत नहीं थी। एक अतिरिक्त रन, 7 गेंद है, अब 10 रन की आवश्यकता। और इसी दरमियान हमारे सम्मानीय गुरुनाथ जोशी और सम्मानीय गुरुदास जोशी और सम्मानीय विनोद जोशी, इनका शुभागमन होता है, उनका भी हम स्वागत करेंगे। लाइन भटक चुके हैं, यहाँ से ये सबसे बड़ी गलती है जो मुकाबला यहाँ पर जबरदस्त स्थिति में आया था, मुकाबला मजबूत स्थिति में आया था, मगर इस खिलाड़ी ने यहाँ पर क्या कर दिया, लगातार 2 गेंदे स्वयं पर खराब फेंकते हुए, यानी कि 8-7 गेंदे 9 रन की आवश्यकता। बिल्कुल किए पर पानी फेर दिया इस गेंदबाज ने, जो कि अच्छा गेंदबाजी की थी बिल्कुल। इस समय उन्होंने काफी खराब गेंदबाजी किया। मुकाबला कौन जीतेगा, जीत निश्चित हुई तो कायर भी लड़ता है, मगर बहादुर उन्हें कहलाता है जो हार निश्चित हुई तो मैदान में लड़ता है। बिल्कुल गेंद हवा में, चिड़िया छिप गई खेत में और एक नामी बल्लेबाज आउट। आणि रायगड मध्ये दरारा हायो कुणाचे नावाचा, आणि रायगड मध्ये दरारा हायो कुणाचे नावाचा, आमचे खुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाईचा, आमचे खुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाईचा, आमचे खुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाईचा, आमचे खुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाईचा। तो बिल्कुल यहाँ पर मुकाबला 1 ओवर 9 रन की आवश्यकता। मुकाबला कौन जीतेगा, दोनों कप्तान के चेहरे के ऊपर साफ तौर पर चिंता की रेखा है कि मुकाबला अब कौन जीतेगा। दोनों टीम के समर्थक अब शांत हो चुका है। दोपहर की कड़ी धूप में मुकाबले का लुत्फ उठाते हुए दोनों समर्थक, अब दोनों बाजू में सन्नाटा, पिन ड्रॉप साइलेंट, दोनों बाजू में हम देख सकते हैं शांत मुकाबला, हम देख सकते हैं शांत वातावरण, और मुकाबला अब रंगीन बन चुका है। 6 गेंद है, 9 रन की आवश्यकता। चलो हमारी टीम की कप्तान आप ज्यादा बगजा न करें, फिल की रचना करें। तो बिल्कुल मुकाबला रंगीन बन चुका है। दर्शक इस मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं। काफी रंगीन मुकाबला है। मुकाबला कौन जीतेगा इसका, आने वाली 6 गेंद है, 9 रन की आवश्यकता। किसके ऊपर होगा भरोसा, यहाँ पर गेंदबाज के ऊपर एक तरफ है भविष्य, जो कि यहाँ पर मानव टीम का भविष्य इस गेंदबाज के हाथ में, और 2 बल्लेबाज बीच मैदान के ऊपर। जीत के लिए 9 रन। पहली गेंद लो फुल टॉस की खेली थी, यहाँ पर 1 रन पूरा किया दूसरे की कोशिश में, और देखते देखते 2 रन मुकम्मल पूरे किया। शानदार रनिंग गुड विकेट। अब 5 गेंद है, 7 रन की आवश्यकता। पांच गेंद 7 रन की आवश्यकता। मुकाबला रंगीन बन चुका है। यहां से मुकाबला, मैंने कहा था कि गिरीश मौर्य यदि आउट होते तो मुकाबले का टर्न दे सकती है मानव टीम के गेंदबाज, अरे भाई हो चुका मैदान के ऊपर। 5 गेंद है, अब 7 रन की आवश्यकता। बिल्कुल मुकाबला कश्मकश भरा मुकाबला बीच मैदान के ऊपर। राइट आर्म विकेट के बाद तैयार, स्ट्राइक पर बल्लेबाज उठाकर खेलने की कोशिश, बिल्कुल गुल्डन के ऊपर गेंद को फेंका। यहां से जितने डॉट बॉल आएंगे उतना दबाव वह 7 टीम के बल्लेबाजों के ऊपर होगा, और यहां से जितने डॉट बॉल आएंगे उतना मजबूत पाएंगे माने टीम यहां पर मैदान के ऊपर। जीत के लिए 4 गेंद है, अब 7 रन की आवश्यकता। देखो मुकाबला कितना बड़ा, मैदान के ऊपर 4 गेंद 7 रन की आवश्यकता। पिन ड्रॉप साइलेंट, मैदान के बाहर साइलेंट है, मगर इस बार उठाकर खेला गेंद को, गेंद सीधे सीमा रेखा के बाहर 6 रन। मुकाबला ओपन, मुकाबला खुला हो चुका है।
तो बिल्कुल मुकाबला ओपन हो चुका है, यानी एक छक्के से मुकाबला ओपन हो चुका है। पहले मैंने कहा था कि जिस से एक आध विकेट से मुकाबले का रुख बदलता है, उसे इस तरह से एक आध बड़े स्ट्रोक से भी मुकाबले का रुख बदलता है। बालू मुकाबले का रुख बदल चुका है, मुकाबला वसात टीम के ज्यादा पक्ष में मजबूत हो चुका है। केवल 1 रन की आवश्यकता, बच्चे भी 3 गेंद, 1 रन की आवश्यकता। गेंदबाज तैयार, हल्के हाथों से क्लिक किया और 1 रन मुकम्मल पूरा। यह मुकाबला जीत चुकी इस मैदान की पर वसार टीम। तो थैंक यू सो मच। मुकाबला जीत चुकी है बसार टीम। बीच मैदान के ऊपर जो गलतियां की माने टीम ने, उन गलतियों का नुकसान भुगतना पड़ा और माने टीम इस प्रतियोगिता से बाहर हो चुकी है। तो मैन ऑफ द मैच के हकदार जिन्होंने 34 रनों की शानदार पारी खेली, गिरीश मडवी मैन ऑफ द मैच का हकदार। आइए गिरीश मडवी, आप मंच के ऊपर, मुकाबला जीत चुके मैदान के ऊपर। या सामन्याचा मानकरी ठरतोय गिरीश मडवी यायचंय। अत्यंत चांगली फलंदाजी केली व्हिडिओ आपण मिळते हो सलामीला येऊन रुपेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते, उपसरपंच ओवे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते खेळूला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार ट्रॉफी द्यायचे। रुपेश पाटील ओले यांच्या शुभ हस्ते आपण म्हणतो पारितोषिक दिले जाते। गिरीश, थँक्यू गिरीश।